एक एका साह्य करू, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसे परी, पुढे उरी ठेविता. एक दिवस कुत्रा झाडाखाली आराम करत बसलेला होता. निवांत आराम करत होता. गाढवाला कुत्र्याची आठवण आली आणि गाढव गेलो कुत्र्याला भेटायला. कुत्रा आपला आराम करत होता. गाढव कुत्र्याला म्हणालं, नमस्कार. कुत्र्यानं पाहिलं सुद्धा नाही गाढवाकडं. गाढवाला काय महत्व द्यायचं बाबा, इग्नोर केलं, टाळलं. पुन्हा गाढवानं कुत्र्याला हलवलं. काय राव दादा, मी तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही माझ्याकडे बघत पण नाही. एवढा ॲटिट्यूड चांगला नाही. किमान साध घातल्यानंतर प्रतिसाद द्यावा, एवढा अहंकार चांगला नाही. ते कुत्र पडल्या पडल्याच म्हटलं, काय काम आहे बोल, कामाचं बोल. ते गाढव कुत्र्याला म्हणाल, काम असं आहे माझं तुमच्याकडं, मला तुमच्या सोबत एक शर्यत लावायची. कुत्र्याला म्हटलं. कुत्र्याने असं गाढवाकडे पाहिलं आणि त्याला म्हणाला, तोंड पाहिलंय का आरशात? अरे मी कुत्रा, तू गाढव, तू वशे वाहणारा प्राणी, मी मालकाचा अत्यंत लाडका प्राणी. तू रोज पाठीत फटके खातो आणि आमचे मात्र प्रचंड लाड आहे. सध्या म्हातारे बाहेर पण आम्ही घरात आहे. त्यामुळं तुझ्या तन्मात काय शर्यत म्हणा. ते गाढव कुत्र्याला म्हणाल, कुत्रा दादा, आपल्यात एक शर्यत होऊ शकते. काय नाही म्हटलं. इकडनं 7 गावं ओलांडून गेलं की 8व्या गावामध्ये पर्वत, आणि त्या पर्वतावर एक राजसिंहासन ठेवले. आपल्या दोघांपैकी जो अगोदर धावत पळत 7 गावं ओलांडून जाईल, 8व्या गावामध्ये जाऊन पोहोचेल, पर्वत चढून जाईल, तो या 8 गावांचा राजा. साहेब, भोंग्याचा आवाज कमी करा आणि मॉनिटरचा आवाज वाढवा. तुम्हाला माहिती आहे ना, भोंग्याला आपला विरोध आहे. भोंगे तर उतरवायचे आपल्याला. बऱ्यापैकी भोंगे उतरवायला सुरुवात झाली बरं का. आता तुमच्या सुद्धा आसपास कुठं वाजत असतील ना, फक्त पोलीस स्टेशनला संपर्क करा. आता आपापल्या मर्यादित. आणि मी माझं तत्व काय माहितीये का, फुकट कशाला लोकांना ऐकवायचं. हे इथं मांड्या दुखून घेतात 2 तास आणि ते घरात बसून ऐकतात. बर प्रत्येक जण काय मांडी घालून नसलेला बसतो घरात. कोणी बाजेवर पडलेलं असतं, कोणी टीव्ही समोर बसलेलं असतं, कोणी टॉयलेट मध्ये असतं. विठ्ठल विठ्ठल, कसं ते बरं वाटतं बरं, सांगा बरं. फुकट नाही ऐकवायचं. आतल्या जेवढे आले त्रास घेऊन प्रेमानं, धर्माच्या श्रद्धेपोटी, त्यांचं प्रबोधन झालेलं पाहिजे. हे घरी झोपलेले काही करू शकत नाही. ते हा काय होणार म्हटलं, तुझ्यात आणि माझ्यात काय शर्यत होणार.
किती आवाज गोड येतो बघा बरं स्पीकर मधून, त्याने कान खराब होत, बोलणाऱ्याचा घसा कोरडा पडत भोंग्याने. काहींना भोंग्यावरच ओरडायची सवय, त्याला काय करणार आम्ही. आता जमाना इतका पुढे गेला भाऊ, असले सिस्टम आले साऊंड सिस्टम, काय बाबांना माहिती. काय होणार म्हटलं, तोंड पाहिलंय का तुझं आरशात. अरे मी आत्ता धूम ठोकल 7 गावं ओलांडून जाईल, तुला कधी उरकायचं एवढं अंतर, लायकी आहे का तुझी. मी नेहमी सांगत असतो की आपण जे पुढच्याला कमी समजतो ना, ती आपली फार मोठी चूक असते. ते किती आहे, त्यांची काय लायकी आहे, आणि आमच्या पुढे ते काय चाळचूड करणार आहे. या जे भ्रमत असतात ना आपली लोक, हा भ्रमच आपल्या लोकांना संपवतो. अहंकारात असतात, आविर्भावात असतात. तुला कधी उरकायचं म्हटलं एवढं अंतर, नको नात करू. ते गाढव जे आहे ना, थोडं कपटी आहे, थोडं नाही लय कपटी आहे. ते गाढव आणि सगळा अपमान गिळून घेतला मच्छिंद्रराव. गाढव अपमान गिळून घेतो नमून. ते गाढव कुत्र्याशी बोलायला परत लागलं. म्हटलं एक काम करा दादा, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, तुम्ही फार शूर आहे, तुम्ही फार पराक्रमी आहे, तुमचं मोठं नाव आहे, मला माहिती आहे. मी काय म्हणतो, कुत्रा दादा तुम्ही जिंका, पण निवडणूक तर वाहू द्या ना. गाढवाच्या डोक्यात एवढंच आहे की कुत्र्याला फक्त निवडणुकीला तयार, शर्यत तर झाली पाहिजे. शर्यत तर वाहू द्या म्हटला. मग मात्र त्या कुत्र्याला असा राग आला. राव म्हटलं याला समजून सांगतोय, याच्या फायद्याचं सांगतोय, तरी जर याला एवढा जोर आहे तर मग याला एकदा याची लायकी दाखवलीच पाहिजे. आणि मग मात्र कुत्र गाढवाला म्हटलं चला आता शर्यत झालीच पाहिजे. म्हटलं आता होऊनच जाऊ दे, देखते किसमे है कितना है दम, होऊ देस म्हटलं. आता काय तुझी इच्छाच आहे ना, तुला दाखवूनच देतो आता. गाढवाला तेच पाहिजे होतं. गाढव म्हटलं हा हा झालं ना म्हणे, नक्की ना, हा झाली शर्यत सुरू, चाल काय पाठीला पाय लावून पळायचं तेवढं पळ. गाढवाने आपली टप 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 पावलं टाकायला सुरुवात केली. कुत्र्यानं विचार असा केला, 7 गावं ओलांडून जायला वेळ किती लागणार आहे, आत्ता तुमतो 7 गावं ओलांडून जा, पण एवढ्या लवकर तिथं जाऊन या गाढवाची वाट किती दिवस बघायची, हे कधी पोच. त्यामुळं निवांत जाऊ म्हटलं आपण. निवांत राहील, ऊन खाली होऊ देऊ म्हटलं जरा, मग जा. वायर चेंज करून ऊन खाली होऊन दिलं. आता इको आहे, याला इको आहे. ऊन जरा खाली झालं आणि मग कुत्रा म्हणाला चला आता शर्यत संपून टाकू. अहो जे धूम ठोकली, सुर दिशी ते पहिल्या गावात तर जाऊन पोचलं बुलेटच्या वेगानं. बुलेट म्हणजे 2 व्हीलर नाही, बंदुकीत असते ती. आता कर्यातल्या लोकांना मी काय बुलेट सांगा, कर बुलेट साठी तर फेमस आहे. फेमस आहे तेवढ्या बाबतीत कर. आणि पाहिजे पण हो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, कोणत्या का मार्गाने व्हायना न्याय मिळाला पाहिजे.
न्यायासाठी लढलं पाहिजे, झुंजलं पाहिजे, प्रसंगी तोपेच्या तोंडावर गेलं पाहिजे. ते सुरू दिवशी त्याने धूम ठोकली. ती एवढ्या छोट्या बाळाला जी कीर्तनाला घेऊन आली ना, तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण त्या माऊलीला माहित असतं की हे रडल मध्ये बाळ होते, बाळ येते, पण तरी सुद्धा ती का घेऊन येते माहिती कीर्तनाला? सगळे रागाने पाहतात, शेजारच्या बाया तर अशा पाहतात जणू लई वर्षाची दुश्मनी. पण तरी ती माऊली का त्या बाळाला घेऊन येते माहितीये का? तिने ऐकलेलं असतं वर्षानुवर्ष की आतापर्यंत जेवढे महापुरुष घडले या महाराष्ट्राच्या मातीत सगळे कीर्तनात घडले. छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे प्रयोग करता येते. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळे महापुरुष कीर्तनात घडले, सगळे. आणि तिला माहित राहतं मग आपलं हे लेकरू पण जर आपण कीर्तनात जाऊन बसलो तर नक्की महाराणा प्रताप होईल. त्यामुळं माझ्या तायडे किती रडू दे, मी बोलणार नाही. रडू दे, काय फरक पडत नाही. अहो कारण काहींना आपण म्हटलो कीर्तनाला चला, नाही नाही नाही, पोरं मोठे झाल्यावर जाऊ. पोरं मोठे झाले म्हटलं आता चला, नाही नाही त्यांचे लग्न वाहू द्या. त्यांचे लग्न झाले, नातू कोण सांभाळेल? अहो मेली म्हातारी पण आली नाही कीर्तनाला. आणि महाराज काय म्हणतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अहो तेच तारुण्य भाग्याचे जे हरी कीर्तनात नटते. कदाचित ते बाळ म्हणत असेल महाराज चांगलं सांगते, त्याची भाषा कुठं कळते आपल्याला? काय बाबा, ते धूम ठोकले त्याने. सर्वदेशी ते पहिल्या गावात जाऊन पोहोचलं, पण अडचण अशी झाली त्या गावातली कुत्री कुठं त्याला गावात येऊ देत आहे. लय मोठा प्रॉब्लेम झाला साहेब. हे गेलं लय जोरात, पण त्याला आडवी कोण आली? कुत्री. कोणाला आडवी आली? कुत्र्याला. हा म्हटलं राव माझेच तर भाऊबंद आहे, आमचीच लोक आहे म्हटला, ही यांना आपण समजून सांगू. मग त्याने काय केलं, आपण बसू म्हटलं जरा चर्चा करू. त्याने समजून सांगायचा प्रयत्न केला. अरे म्हटला असा असा सगळा विषय झालाय, आता आपल्या प्रतिष्ठेचा विषय, तुम्ही असे काही आडवे मला येऊ नका, तुम्ही माझ्यावर भुंकू नका, तुम्ही माझे लोचके तोडू नका. मी काय माझ्या एकट्यासाठी पळत नाही, मी तुमच्या सगळ्यांसाठीच निघालोय. पण काय निसर्गाचा नियम आहे माहित नाही बा. कुत्र्यांना समजून सांगायचा प्रयत्न केल्यावर जास्त जोर येतो. मग तर ते कातू कातू त्याच्यावर तुटून पडा. तू लय शहाण आहे का, आम्ही एवढे वर्ष इथं राहतो तू आम्हाला आता अक्कल शिकव. मग तर ती जास्त त्याच्यावर बुंकायला लागली. अरे म्हटलं तुम्ही आपले राव, आपले आपले हम सब एक है. जमाना ना. ती लागली त्याच्यावर बुंकायला, त्याची लोचकी तोडायला लागली. हा म्हटलंय बघा, मी तुम्हाला समजावून सांगतोय, याच्यात माझा व्यक्तिगत काही स्वार्थ नाही, सगळ्यांसाठी हे काम मी करतोय. पण तुम्ही जर समजून घेण्याच्या मानसिकतेत नसाल तर शेवटी धर्मासाठी आप्तांशीही लढणे मागे सरणे नाही, होता संभ्रम धनुर्धरा त्या स्फूर्तिप्रद हरिगीता गाई. प्रसंगी जर स्वकीयांना सुद्धा सत्य कळत नसेल तर मग स्वकीयांना सुद्धा ठोकावं लागतं. आपला इतिहास आहे.
स्वकीयांना सुद्धा. त्यामुळे मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतोय. नाही तुम्हाला समजलं तर मग माझा नाईलाज होईल. तुम्ही अजूनही समजून घ्या. ते काही समजून घ्यायच्या मानसिकतेत नाही. हे पराक्रमी होतं साहेब. धरलं कुत्र का फाडायला सुरुवात केली याने. या म्हटलं आता किती बी येऊ द्या सगळ्यांना एकटा बास. किती बी समोर येऊ द्या एकटा बास. ते भिडलं ना अख्ख्या गावाला. एक एक कुत्र त्याने फाडायला सुरुवात केली. याच्यावर हल्ला व्हायचा, वार व्हायचे, पण लढायचं म्हटलं आता माग सरायचं नाही म्हटलं. जिंकलं ते त्या गावात. जिंकलं. रक्तभांबाळ झालं पण जिंकलं. कुत्रे पळून गेले म्हटले जाऊ द्या याच्या नादी लागण्यात अर्थ नाही. अख्खं गाव संपविल. जाऊ द्या म्हटले. गेले कुत्रे बाजूला. हे जिंकलं आणि पुन्हा धूम ठोकली. सुर दिशे ते पुन्हा पुढच्या गावात जाऊन पोहोचलं. पण त्या गावात काय कुत्रे नव्हते काय? मला सांगा महाराष्ट्रात असं कोणतं गाव आहे ज्या गावात कुत्रे नाही? गाव म्हटलं का कुत्रे नाही जास्त, पण 2-4 एखादं का आहे ना कुत्र असतच ना. तिथंही कुत्रे होतेच. हा म्हटलं तुम्ही आहे का इथं? पण ते म्हटले मग आम्ही असतोच, आमचं कामच आहे ते. याला वाटलं यांना बिस्किट टाकावा. ते गेलं बिस्किट टाकायचा प्रयत्न. मी माझ्या पाण्यात 3 प्रकारचे कुत्रे. कुत्रा नंबर 1 हाड म्हटलं का निघून जाणार. कुत्रा नंबर 2 नुसतं हाड म्हणून चालत नाही, बिस्किट टाकावं लागत. बिस्किट टाकल्यावर तुम्ही म्हणाल तेच खरं. कुत्रा नंबर 2. आणि कुत्रा नंबर 3 हाड म्हणा, बिस्किट टाका, ते बिस्किट खाऊन भुकणार. कुत्रा नंबर 3. ते पुढच्या गावात 3ऱ्या नंबरचे कुत्रे होते. यांनी सगळे सामदाम सगळे प्रयत्न केले, पण ते भुकायचं काय सोडे ना. हे पुन्हा भांडलं त्यांच्यासोबत, लढले. आता काय करणार? जिंकलं बुवा ते. त्या गावात पण जिंकलं. 4थं गाव पार केलं, 5वं गाव पार केलं. 6व्या गावामध्ये मात्र धापा टाकायला लागल्या. बघा शेवटी मर्यादा आहे शरीराची सुद्धा आणि मनाची सुद्धा. किती पळून पळून माणूस राबणार, किती पळणार, किती झुंजणार, किती लढणार. एका झाडाखाली बसला. राव म्हटला रक्त भांबाळ झालो आपण. बर जिथं आपलीच माणसं आपल्यावर भुकताय, जिथं आपलीच माणसं आपली लोचकी तोडताय, मग जिंकायचंय तरी कोणासाठी? पळायचं तरी कोणासाठी? मग ज्यांच्यासाठी पळतोय तेच आपल्यावर भुंकताय, तेच आपली लोचकी तोडताय. मनात विचार यायचा राव युटर्न मारू, झाडाखाली कुत्री वाट पाहत असेल, जाऊ फिरायला निघून महाबळेश्वरला. मग काय आपली गाडी, आपली माडी ना आपल्या बायकोची गोल गोल साडी, कुठं गाव गाडावडीत बसत विचार आला. पण पुन्हा आतून एक आवाज यायचा की नाही यात पुरुषार्थ नाही. आता जर युटर्न मारून पळून गेलो तर शंड ठरले जाऊ, आणि लढता लढता मरून गेलो तरी पराक्रमी म्हणून इतिहास नोंद घेईल. शंड म्हणून जिवंत राहण्यापेक्षा पराक्रमी होऊन मरण्यात पुरुषार्थ आहे. लढण्याचा निर्णय घेतला. सुरुवात केली चालायला. 7वं गाव पार करून गेला. 8व्या गावामध्ये जाऊन पोहोचला. धापा टाकत टाकत मजल दर मजल करत पर्वत चढला. पण जेव्हा वरती जाऊन त्याने पाहिलं, चित्र फार वेगळं होत. ते जे गाढव होतं, ते गाढव फक्त पोचलेलं नव्हतं मच्छिंद्र भाऊ, ते झोपलेलं होतं राजसिंहासन.
झोप लागून गेली त्याला. आत्ताच येईल मगच येईल, आत्ताच येईल मगच येईल असं म्हणत म्हणत झोपलं ते गाढव. आणि कुत्र्याच्या पावलांच्या आवाजानं त्याला जाग आली. जाग आल्याबरोबर पहिली घोषणा दिली, आता कसं वाटतंय? लई गोड वाटतंय. झाली का नाही बारी? जिरली का नाही? खोड मोडली का नाही? अपमान जो गिळलेला होता ना तो सगळा वाकायला सुरुवात केली. सगळं वाकायला सुरुवात केली. ते गाढव नाचायला लागलं राजसिंहासनावर. गाढवाचे कार्यकर्ते नाचायला लागले. येऊन येऊन येणार कोण? गाढव दादा शिवाय आहेच कोण? उन्माद त्यांचा जोरात सुरू झाला. मग मात्र ते समोरचं सगळं चित्र बघितल्यानंतर कुत्र्याचा एक मुद्दा लक्षात आला. आता अहंकार गळून पडला बरं का. जो ॲटिट्यूड होता, स्वतःला काही बाई समजत होता, सगळा अहंकार गळाला. आणि आता मात्र आत्मचिंतन करू लागला, आत्मपरीक्षण करू लागला, स्वतःशी बोलू लागला. आणि त्या दिवशी कुत्र्याला राग नाही आला बरं का. किळस आली, स्वतःचीच किळस आली की काय राव आपण. आणि ते कुत्र स्वतःच्या मनाशी बोलू लागलं, माझीच लोक जर मला आडवी आली नसती, माझीच लोक जर माझ्यावर भुंकली नसती, माझ्याच लोकांनी जर मला विरोध केला नसता, तर या 8 गावांचा राजा एक गाढव झाला नसता. ठरलं होतं ना, जो राजसिंहासनावर अगोदर जाऊन बसल तो 8 गावांचा राजा. कुत्र्याला मर्म सापडला. कुत्र्याची क्षमता जास्त आहे, कुत्र्याचा वेग जास्त आहे, कुत्र्याचा दृष्टिकोन जास्त आहे. गाढवाकडे वेग पण नाही, दृष्टिकोन पण नाही, क्षमता नाही, तरी गाढव जिंकते, कुत्रा हारते. काय झालं असेल बरं? काहीच नाही, साधं सरळ आहे. गाढवाला बाकीच्या गाढवांनी मदत कदाचित केली नसेल, पण बाकीचे गाढव आडवे तो उभं नाही राहिले. जाऊ द्या, ते चाललंय त्याला जाऊ द्या. कुत्र्याच्या बाबतीत झालं असं, त्याला मदत तर केलीच नाही, पण स्पीड ब्रेकर सारखे आडवे उभे राहिले. आणि लोहे को लोहा काटता है, हे सूत्रच आहे. लोखंडाला लोखंडच कापतय, झाडाला लाकूडच तोडतय. आणि याच्यापेक्षा मोठं दुःख काय असतं? एक दिवस सोनं आणि लोखंड दोघांमध्ये संवाद झाला. ते सोनं लोखंडाला म्हटलं की अरे, तुला पण लोखंडाचेच घाव सहन करावे लागतात आणि मला पण घडवत असतात तेव्हा लोखंडाचेच घाव सहन करावे लागतात, पण मी जोर जोरात ओरडत नाही. सोन्याच्या दुकानातून कधी आवाज आला का? पण आज चालू राहते ना घडवायचं काम. पण तुला जेव्हा घडवत असतं तेव्हा तुला ओरडतो रे जोर जोरात. एवढं ओरडायचं काय काम आहे? तो म्हटला, तुला ठोकत असते ना ती तुझी भावकी नसते. सोन्याला लोखंडाचे घाव सहन करावे लागतात, पण मला जे ठोकत असतात ना ते माझेच भाऊबंद असतात, आणि आपलेच भाऊबंद आपल्याला ठोकतात तेव्हा जास्त दुःख होतं. हिंदुस्थानाच्या बाबतीत जर काय झालं, हेच झालं. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, हमारी कश्ती डूबी वहां जहां पानी कम था. तुम्ही सगळं हिंदुस्थानाचा अभ्यास करा. कोणाचीच लायकी नव्हती हो, कोणाचीच लायकी नव्हती. आणि लायकी असते तर टिकले असते. टिकले का नाही? बरं, एकानं नाही ना लोचके तोडले हिंदुस्थानाचे. आज आपण आहे बघा, आज आपण म्हणतो सच्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करतोय. आजही आपल्याला रोजगार उपलब्ध करायचे, उद्योग व्यवसाय वाढवायचे, शेतीत प्रगती करायची वगैरे वगैरे वगैरे. हे सगळे चटके जे आपल्याला आज सहन करावे लागताय ना, त्याचं एकमेव कारण आहे, या हिंदुस्थानाला पारतंत्र्याचा सामना मोठा करावा लागला. वर्षानुवर्ष हिंदुस्थान पारतंत्र्यात राहिला.
आणि जेव्हा जेव्हा हिंदुस्थान पारतंत्र्यात गेला याचे लोचके तोडले, याच्या आर्थिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या सगळ्या बाजूंनी लोचके तोडले देशाचे. मग मुघल असू द्या, पोर्तुगीज असू द्या, डच असू द्या, फ्रेंच असू द्या, किंवा 150 वर्ष ज्यांनी राजवट केली ते इंग्रज असू द्या. एका इंग्रज अधिकाऱ्याला विचारलं की अहो, म्हटलं हा हिंदुस्थान आहे राव, सोन्यासारखी शेती पिकते, माणसं बुद्धिमान आहे, माणसं शक्तिमान आहे, एवढ्या मोठ्या देशाला तुम्ही गुलाम कसं बनवलं? आले तर मसाल्याचा व्यापार करायला, व्यापारी म्हणून तुम्ही देशात प्रवेश करताय. चौथीतल्या पोरांना हे माहिती आहे, त्यातून शिकत नाही फक्त आपण. अहो म्हटलं तुम्ही व्यापार करायला म्हणून पोट पाण्याला येतोय, कधी लक्षात ठेवा, माणसं पोटा पाण्यासाठीच गावात शिरतात आणि नंतर हिंदूंच्या पोटावर लात मारताय. बघा तुम्ही, पोटा पाण्यासाठी आलो असं दाखवलं ईस्ट इंडिया कंपनी, बरोबर ना मच्छिंद्रभाऊ? आणि म्हटले मग एवढा मोठा देश, इतकी समृद्धता, इतका मोठा समुदाय, यांना तुम्ही गुलाम कसं बनवलं? त्या इंग्रज अधिकाऱ्याचं उत्तर असं आहे, आम्हाला कळालं की या हिंदुस्थानातली लोक बुद्धिमान आहेत, या हिंदुस्थानातली लोक शक्तिमान आहे. ना बुद्धीच्या जोरावर आम्ही यांना हरवू शकतो, ना शक्तीच्या जोरावर आम्ही यांना हरवू शकतो. आम्हाला यांच्या सोबत कपट केल्याशिवाय पर्याय नव्हता. कपटानं वागलो म्हटलं आम्ही यांच्या बरोबर. काय कपट केलं? फोडा आणि राज्य करा, फोडा आणि राज्य करा. यांच्यात आम्ही फूट पाडले. छोटे मोठे जे विषय होते ते अतिभव्य कसे करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केला. बऱ्याचदा आपल्या हिंदुस्थानामध्ये जे काही पेरले गेले विचार, ती मूळ हिंदूंची विचारधाराच नाही. तसा जर विचार केला तर नाही तर वर्णभेद आहे, नाही तर जातीयवाद आहे. तो रामायण तर या सगळ्यांच्या आक्रमणाच्या अगोदर आहे, बरोबर आहे? फार मोठा इतिहास रामचंद्र प्रभूंचा या देशाला लाभला. या हिंदुस्थानात जर जातीयवाद असताना तर भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी भिल्लाच्या घरात जन्माला आलेले शबरीचे बोरच खाल्ले नसते. बर बोर कोणती खाल्ली शबरीची? उष्टी. काय संदेश दिला असेल त्या काळात वाल्मिक महर्षींनी की जिथे भाव आहे तिथं प्रेम आहे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. अहो जिथे जिथे दिव्यत्व, ज्या ज्या घरात, ज्या ज्या व्यक्तीत हिंदुस्थानामध्ये दिसलं त्याला त्याला पुढं काढायचं काम इथल्या देशानं केलं, इथल्या माणसांनी केलं. एक नाही, उदाहरण खूप आहेत बरं का, वेळ जाईल त्यात. मुळात रामायण ज्यांनी सांगितलं, कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायणाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. भगवान श्री रामचंद्र प्रभूंचं सगळं चरित्र ज्यांनी सांगितलं ते महर्षी वाल्मिकी नंतर झाले, त्या अगोदर ते सर्वात मोठे गुन्हेगार आहे. वाल्या कोळी महाहत्यारा गुन्हेगार आहे ना. पण नारद महर्षींसारख्या संतांची भेट झाली आणि तो गुन्हेगार इतका पुढे गेला, इतका पुढे गेला की देशातले गुन्हे कसे थांबवता येतील यासाठी त्यांनी प्रयत्न केला. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूंचं चरित्र समाजासमोर ठेवलं आणि रामचंद्र प्रभूंचं चरित्रच जगाचा आदर्श असू शकतं हा संदेश दिला महर्षी वाल्मिकींनी. म्हणून अनेक लोक म्हणतात तुम्हाला गुन्हेगारांचा कापूळ काय?
आमचा एवढाच येतोय, झाले तर झाले वाल्मिकी. तेव्हा जर नारद महर्षी म्हटले असते बाबा तो गुन्हेगार आहे, त्याच्याकडे काल जायचं. नारद महर्षी वाट मोडून त्या रस्त्याने गेले, नाही म्हटले याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि एक धडाडी असते, एक सामर्थ्य असतं, एक गुणवत्ता असते, म्हणून निर्णय चुकीचे बरोबर घेतले जातात आयुष्यात. पण त्यांच्यावर जर योग्य काम केलं ना, ती पोरं क्रांती घडवू शकतात. मी कितीतरी गावांमध्ये जाऊन पोरांना सांगितलं, अरे जे मला घेऊन येतात माझ्याकडे, महाराज हे लय अग्रेसिव्ह आहे, जरा कोणाला भिडत आहे, कोणाला नडत आहे. मीच तेच सांगतोय की चोऱ्या माऱ्या करण्यापेक्षा आणि दरोडे टाकण्यापेक्षा हे जे उत्तेजन आहे, हे जे सामर्थ्य आहे, ते जर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी वापरलं तर इतिहास लक्षात ठेवा. त्या काळात काय गुन्हेगार नसतील का? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या काळात गुन्हेगार नसतील का? चोऱ्या माऱ्या करणारे, दरोडे टाकणारे, खिशे कापणारे, मर्डर टाकणारे कोण ध्यानात आहे सांगा मला? कोणाचं चरित्र आदर्श आहे? आज 1.5 लाख रुपयाचा आयफोन जरी घेतला ना, त्याला कव्हर जे लावलं जातं ना, त्या कव्हरवर भगतसिंगांचा फोटो असतो, हिंदुस्थानातल्या पोरांच्या. का? भगतसिंगांचं बलिदान स्वार्थासाठी नाही, हिंदुस्थानासाठी. त्या हजारो वर्षापूर्वी तीच तर क्रांती झाली. घेतलं का नाही आपण वाल्मिक? मग आपण म्हटलो नाही त्याने आधी 7 रांजण भरवले. अरे बीत गई सो बीत गई, तकदीर का शिकवा कौन करे, जो तीर कमान से निकल गई उस तीर का पीछा कौन करे. काल झालं ते झालं, आज काय? काल आम्ही काय होतो यापेक्षा आम्हाला उद्या काय घडायचंय यावर आपण फोकस करू. कालचं दळत बसायचं. करून करून भागले, देवपूजेला लागले. लागले ना, काही म्हसनात गेले तरी देवपूजेला नाही लागले. त्याच ते काढणार मग मागचं, नाही ते तेव्हा असं करायचं, तेव्हा असं करायचं. आता टिळा लावायला लागलं ना, तू कपाळा लांडत ठेवितो अजून पण. मागे केले पाहू नका, समान आहे तुका, पुढे समान आहे तुका, पुढे समान आहे तुका. मागे केले पाहू नका, पुढे समान आहे तुका, पुढे समान आहे तुका, पुढे समान आहे तुका. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. तुकोबर आहे म्हटले, आता इथून पुढे काय होईल त्याला मी साक्ष आहे म्हटले. मागचं सोडा, आत्मविश्वास दिला समाजाला. वाल्ला कोळी सतत डोक्यावर घेतलं हिंदुस्थानानं. कितीतरी उदाहरणं. एक व्यक्ती तर चपला शिवायचं काम करायचं. चपला, आता चपला शिवणं चांगलं आहे का? तस काम हलकच ना ते. तुम्ही म्हणाल कस काय? एखाद्याचा अपमान करायचा असल्यावर त्याला कशाचा हार घालतात? चपलाचा. अहो फुलाचा हार स्वस्त होईल सध्या, चपलाचा बनवायला जास्त खर्च आहे. पण कधी कोणता कीर्तनकार म्हणणार नाही की माझ्या चपला जुन्या झाल्या, जरा उद्या एका चपलाचा हार सांगा तुमच्या गावात मला. नवरा दारू पिऊन आल्यावर बायको काठीने मारू शकत नाही का? पण ती काठीने नाही मारीत, चपलीने मारीत. काय येतो राहतो की दुसऱ्या दिवशी मग लाज पडते, नाही बा काल आपल्याला चपलीने मारला, आज पिऊ पण थोडी कमी पिऊ. कारण काठीचे वार शरीरावर होतात, तो चपलीचे वार मनावर होतात.
आता कीर्तनात तुमच्या खिशात पैसे असतील, पेन असेल खिशाला, मोबाईल असेल, पण एक वस्तू तुम्ही बाहेर काढून ठेवली, कोणती? चप्पल. हे देवळात जायचं म्हटलं तुम्ही सगळ्या वस्तू आत घेऊन जाऊ शकता, एक वस्तू बाहेरच सोडावं लागत, चप्पल. एखादा म्हटलं नाही मग 8,000चा बूट आहे, देवळात घालून जाऊ द्या, अनिल पुजारी तो 8 लाखाचा असेल, बाहेर काढते खेटरच म्हणणार ना. त्या माणसाच्या वाट्याला नेमकं तेच काम आलं. पण महत्वाकांक्षी होते, जिद्दी होते, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. अहो चपला शिवता 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 भगवंताचं नामस्मरण केलं, इतकं मोठे झाले, इतके मोठे झाले. एक दिवस जरा व्याप होता, कामाचा लोड जास्तच होता, गिराईक घाईवर, काय असेल ते असेल, गिराईक घाईवरच. आता ते गावात केस कापणार आपला सहकारी, त्याला 18 हाते गाव, पण प्रत्येकाने दरवाजात जाऊन उभं राहायचं, किती वेळ लागल, मला घाई आहे. प्रत्येकालाच घाई हो. आणि घाई कुठपर्यंत आहे माहितीये का? खुर्चीवर बसेपर्यंत. खुर्चीवर एकदा बसलं ना मग म्हणतं नीट काप, मग नाही घाई. त्या दिवशी काय ते घाईवर उरक पटकन, मला कार्यक्रमाला जायचंय, रंगव पटकन, मार टाके लवकर. मला म्हटलं जे सरकार आणि देवाचा धावा करता करता ते चपला शिवायचं काम चाललं. अवस्था इतकी मोठी झाली होती, देवाला साकडं पडलं आणि देवानं वैकुंठ सोडलं आणि त्या व्यक्तिमत्वाच्या शेजारी येऊन देव चपला शिवू लागला. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेले विने. अहो त्या रोहिदासाला चपला शिवू लागला देव, आणि वाऱ्यासारखी बातमी पसरली की अरे म्हटले ते रोहिदास नावाचं ते चपला शिवणार आपल्या गावातला माणूस, त्याला देव चपला शिवू लागतो. अहो कुठं राहिलं रोहिदास? संत श्रेष्ठ रोहिदास महाराज झाले, डोक्यावर घेतले रोहिदास महाराज. मन चंगा तो कटोती में गंगा. हा उपदेश ज्यांनी जगाला केलं, तुमचं मन व्यापक असेल तर तुम्हाला परातीत सुद्धा गंगेचं दर्शन होईल. हा उपदेश ज्यांनी जगाला केला, लोकांनी डोक्यावर घेतलं, त्यांचं ज्ञान स्वीकारलं. आणि मी म्हणालो ना की या जगातली सगळ्यात खालच्या दर्जाची वस्तू चप्पल आहे. हाय, मान्य करावंच लागतं, नाकारता येत नाही. मी म्हणालो की सगळ्या वस्तूंना देवळात प्रवेश आहे, पण चप्पल बाहेर सोडावी लागते. खरंच आहे, चपलीला कालही मंदिरात प्रवेश नव्हता, आजही नाही, उद्या पण नसणार आहे. पण चपला शिवणाऱ्याचं मंदिर बांधला हा हिंदुस्थानाचा इतिहास. कुठं जातीय वाद हो? हे सगळ्या परधर्मियांनीच विष पेरला आपल्यात, वाद लावून दिले. थोडीफार इकडं तिकडं प्रत्येक गाव. आता मी विचारलं, कर्यात सगळी माणसं चांगली आहे गाव? तुम्ही म्हणाल काही जोक नका मारू राव, सगळी माणसं चांगली असतात का? तुम्ही काय म्हणणार, महाराज काही चांगले काही वाईट आहे. बरं मी म्हटलो कर्यात सगळे माणसं वाईट का हो? तुम्ही म्हणाल बोलवलं म्हणून काही नका बोलू राव, सगळे कसे वाईट राहतील? काही चांगले काही वाईट, हे उत्तर 2025 मध्ये आहे का नाही? आणि मग हाच देश आहे ना. एखादा 2 आडमुठ असतात, वेगळ्या विचाराचे असतात, पण दुर्दैव असं की जे चुकीचं काय थोडंफार जे घडलेलं आहे तेच पुढच्या पिढ्यांच्या डोक्यावर मारायचं. हे बघा हे असं झालं, हे बघा ते तसं झालं, हे बघा, आणि चांगलं झाकून ठेवायचं. आणि परिणाम काय झाला पाहिजे? यांच्या धर्मात जन्माला आलेल्या पुढच्या पिढ्यांनी यांच्या धर्मालाच शिव्या दिल्या पाहिजे की आमचे पूर्वज चांगले नव्हते, आमचा हिंदुस्थान चांगला नव्हता. डोके खराब केली ना पोरांची. अरे काहींना माहित नाही, आज आपण जर विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो ना पंढरपूरला, तर पहिलं नामदेव पायरीचं दर्शन होत नाही. पहिलं मंदिर कोणाचं लागतं माहितीये? पंढरपुरात गेल्यानंतर देवाच्या अगोदर पहिलं मंदिर आहे ना, दलित वस्तीत जन्माला आलेल्या चोखोबाराय महाराजांचं लागतंय. त्या काळात संत शिरोमणी नामदेव महाराजांनी मंगळवेड्यावरनं चोखोबारायांची हाडं शोधून आणली आणि देवासमोर त्यांची समाधी उभी केली. कोणाची? चोखोबाराय महाराजांची. कुठं जातीयवाद आहे? आज आपण सगळे चोखोबारायांचं दर्शन करूनच पांडुरंगाच्या चोखोबारायांच्या पुढे तो बुक्का ठेवलेला राहतो. तो बुक्का आपण कपाळाला लावतो आणि देवळात जातो ना. कुठं जातीयवाद आहे?
पण आपल्या दलित वस्तीमध्ये काही आपल्या पोरांची डोके खराब करताय हिंदू विरोधी लोक, देशविरोधी लोक. म्हणून आपल्या सगळ्या हिंदुत्ववाद्यांचं आत्ता पुढच्या काळात कर्तव्य काय आहे, तर दलित वस्त्यांमध्ये जाऊन आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे, नको तो नारा आपल्या देशात नको, नारा आलाच पाहिजे, भीम शक्ती शिवशक्ती जिंदाबाद. जर परिसरातली भीमशक्ती आणि शिवशक्ती जर एकत्र झाली ना, धोकाच नाही महाराज हिंदू धर्माला, धोकाच नाही. आणि मी जेव्हा म्हणतो ना आपण हिंदू आहे हिंदू आहे हिंदू आहे, तेव्हा आपण बौद्ध पण आहे, जैन पण आहे, शीख पण आहे. हिंदू धर्म संकुचित नाही. जैन विचारसरणी असू द्या, शीख विचारसरणी असू द्या, बौद्ध विचारसरणी असू द्या, या सगळ्या विचारसरणी हिंदुस्थानात निर्माण झाल्या. आणि त्या प्रत्येक विचारसरणीचा आदर करत करत जर संघटितपणे आपण राहिलो, तर ज्या हिंदू विरोधी शक्ती आहे त्या चड्डीच्या बाहेर येणारच नाही, येऊच शकत नाही. गावागावात काय चाललंय, भांडणं लावायची कामं चालू आहेत. आपण हे बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा लक्षात आलं की समाजातले काही लोक जरी चांगले तरी काही आडमुठ लोक त्यांचा जो ठेका आहे तो सोडायला तयार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांची फार मोठी इच्छा होती की सगळे एकत्रित आपला धर्म जपून ठेवायचा, टिकवायचा. तुम्हाला कदाचित आवडेल का नाही माझं बोलणं मला माहित नाही, पण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की आपला हिंदू धर्मात जरी फूट पाडली इतरांनी, ती आपल्याला जर संपवायची असेल तर हिंदू धर्मांतर्गत आंतरजातीय विवाह व्हाव द्या, म्हणजे धर्मातल्या धर्मात विवाह व्हाव द्या. थोड्या दिवसांनी जाती विसरून जातील आणि धर्माच्या नावाने एकत्र राहतील. रत्नागिरीत जाऊन पतित पावन मंदिराची स्थापना केली आणि सगळ्या हिंदू धर्मातल्या जातीच्या लोकांना तिथं प्रवेश दिला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. पण बाबासाहेबांच्या लक्षात आलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे व्यक्तिमत्व जरी पुढे येत असले तरी काही आडमुठ लोक आडवत चालताय. मग बाबासाहेब म्हणाले की मी वेगळ्या विचारसरणीचा अंगीकार करणार. वाऱ्यासारखी बातमी पसरली की बाबासाहेब भला मोठा समुदाय घेऊन वेगळ्या विचारसरणीचा अंगीकार करताय. अहो हे ख्रिश्चन पादरी संपर्क करायला लागले बाबासाहेबांना. अहो त्यांना नुसती कुणकुण लागली ना की एखाद्या गावात तांदळाचं पोतं दिलं तर ते घर धर्मांतरित होईल. अहो ते कुठूनही तांदळाचे पोते तिथं पाठवताय एखादं घर कन्वर्ट करायला. सध्या तर फार जोरात चाललंय ते. काय नाही, त्यांना फक्त धर्म वाढवायचा आहे. ख्रिश्चन कम्युनिटी ज्याला आपण म्हणतो. आपल्याकडे आलं का ते मच्छिंद्र भाऊ फॉर्म? आलंयच तो. एक धोका नाही भाऊ, काहींना वाटतंय देशावर फक्त हिरवत संकट आहे. हिरवं नाही, पांढरं संकट पण आहे. म्हणून मी म्हणतोय पांढरे पादरी निर्व्या चादरी, सावध राहायचं. ते हिरव्या चादरीवाले कुठं जागा सापडली की टाकली चादर आमचं आहे, आणि ते पांढरे पादरी कुठेही दिसलं घर का होता का कन्वर्ट, काय पाहिजे, तांदूळ पाहिजे का गहू पाहिजे, तांदळावर आणि गावावर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा कळालं, आहो इतक्या गुदगुल्या झाल्या. म्हटलं आता तर लय मोठा समुदाय एकाच वेळी सगळ्यांनीच संपर्क केला. म्हटले काय मागणं आहे सांगा, ख्रिश्चन धर्मात या. बाबासाहेब म्हटले नाही. बाबासाहेब पण समजून घेतले पाहिजे. काहींना बाबासाहेबच माहित नाही. त्या हैदराबादच्या निजामाला इतक्या गुदगुल्या झाल्या. ते म्हणाला अरे इस्लाम स्वीकारा, काय मागणं आहे सांगा. त्या काळात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कडाडले. आमच्या घरात भांड्याला भांड लागलं, पण मी त्याच विचारसरणीचा अंगीकार करेल ज्याची निर्मिती हिंदुस्थानात झाली. आणि जगाला गौतम बुद्ध हिंदुस्थानानं दिले. ती हिंदुस्थानाचीच विचारसरणी, एकाच मुळाच्या निर्माण झालेल्या शाखा. बाबासाहेबांनी बौद्ध विचारसरणीचा अंगीकार केला. तुम्ही थोडा वेळ विचार करा बाप्पा, त्या काळात जर बाबांनी
इस्लाम किंवा ख्रिश्चन स्वीकारला असता सरपंचच होत नव्हता तुमचा. कार्यात नसल तशी परिस्थिती, पण आज शहरांमध्ये काय परिस्थिती. बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं नाही, आमचं आहे हा देश समृद्ध आहे, हिंदुस्थानात निर्माण झालेली विचारसरणीच आम्ही पुढे घेऊन चालणार. त्या काळात बाबासाहेबांची वाक्य आहे. पण धर्मविरोधी या राष्ट्रविरोधी शक्ती कायम आपापसात झुंजवत राहिल्या. तुम्ही अमुक आहे, तुम्ही तमुक आहे, तुमच्या बाबतीत हे झालं, त्यांच्या बाबतीत हे झालं, असं झालं तसं झालं, आणि याचे चटके देशाला सहन करावे लागले. भांडलो आपण, फायदा झाला परकीयांचा. श्रीमंत झाले ते, लुटून नेला देश, भरू भरू लुटला. तुमची ग्रंथालय जाळली, तुमची मंदिरं पाडली, तुमची विचारसरणी संपवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आणि या सगळ्या गोष्टी, साधू संतांचं मात्र या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण होतं. कधी पण लक्षात ठेवा, जो धर्म सांगतो तो साधू, आणि जो जात सांगतो तो कधी साधू असूच शकत नाही. एखादा साधू तुमच्या गावात आला आणि तो जातीवर जर बोलायला लागला ना, आपली जात आपली जात आपली जात, त्याला म्हणायचं जा बरं तू. आणि जो गावात आलेला साधू तुम्हाला धर्म 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 सांगल, त्याचा हात धरा. काय मत आहे? आपण जर जातीवर बोलायला लागलो तर धर्माचं काय होईल? आपल्यातले जे गदडे ते टार्गेट केले पाहिजे. लोक मला टार्गेट करू राहिले. हे आमच्या जे जातीय वादावर बोलणारे जे आहे, काही फेटे बांधून कमर बांधून आपली जात आपली जात नागडे करून आणले पाहिजे. त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही. आणि जो धर्म धर्म करू राहिला त्याला धरू राहिले सगळे. साधू संतांचं नेहमी या सगळ्या हालचालींवर लक्ष होतं. संत म्हणाले, भगवान श्री तुकाराम महाराजांच्या 400 वर्षापूर्वी हाच मुद्दा लक्षात आला की अरे बुद्धिमान आहे, शक्तिमान आहे, हे दुष्काळ असू द्या नाही तर सुकाळ असू द्या, लढतात झुंजतात, हरत नाही. एवढं यांच्यात सामर्थ्य आहे. एकच अडचण आहे, फूट लवकर पडते, गैरसमज पटकन होतात आणि विभागले जातात. म्हणून 400 वर्षापूर्वी आपल्या सगळ्या हिंदू धर्मियांना जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी एक साथ घातली, बाबा सगळे एकत्र या. एक विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला. टाळी वाजवा मायबाप. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, रखुमाई विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, शिवराय विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला, महाराणा प्रताप विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया
रघुराई तब आसन पर बिठाओ, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगी। आएंगे रघुराज तुम आसन पर बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे। साथ साथ लखन जी का दर्शन होगा, जब ये कुटिया का पावन होगा, जब तेरे राम जी का होगा, शबरे के कुटिया का पावन होगा। रघुपति राघव राया राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, परमों के भाग सब भूल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाओगे। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली में बनाओगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा हर हर महादेव बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा हर हर महादेव बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा आई लो महादेव बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा आई लो महादेव बोलेगा। गोपाल कुमाई गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल विठोबार कुमाई, गोपाल कुमाई। गोपाल कुमाई। पुंडरीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज जगत कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई। जय श्री राम। एक एका साह्य करू
अवघे धरू सुपंथ. 400 वर्षापूर्वी जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच ही साथ घातली की बाबा एक दुसऱ्याला सहकार्य करून आपण सगळे मिळून आपला धर्म पुढे घेऊन जा. का एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. ओ हा वारकरी संप्रदाय वर्षानुवर्ष टिकून आहे बाबा, वाढत चाललाय. तुम्ही बघा दरवर्षी वारीची गर्दी कमी होती का वाढते? वाढते. परवा मला एक महिला भेटली, म्हटली वारी करायची पण रस्ताच माहित नाही. म्हटलं अगं बाई, प्रस्थानच्या दिवशी फक्त आळंदीतल्या कोणत्या रस्त्यावर जाऊन उभी राह, लोक ढकलीत ढकलीत पंढरपुरात नेत आहे. कुठं रस्ता माहित पाहिजे. आणि तो सगळा वारकरी संप्रदाय जो वाढला त्याचं एकमेव कारण आहे, जातीपेक्षा कधी पण धर्म श्रेष्ठ मानला. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई सकलांसी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीचा. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ बाळे नारी नर आदी करुनी वेश्याई. वेश्या सुद्धा सगळ्यांना सामावून घेतला. आणि आपले एक एकाला बाजूला काढून राहिले, त्याला नका बोलू, त्याला नका सांगू. अरे बाबा काय संतांचा विचार आहे. सगळे संघटित झाले. अहो घर जरी चालवायचं असलं तरी सगळ्यांना थोडं थोडं हातभार उचलावं लागतो का नाही माता मावल्यांना? खरं सांगा. आता सासूला वाटतं मायामुळं चाललं, सुनेला वाटतं मायामुळं चाललंय. अरे दोन्हींमुळं चाललंय. तुम्ही थोडा वेळ विचार करा, त्या बाळक आहे ना सांभाळतात का नाही? त्या जर सासूबाई जर 8 दिवस बाजूला गेल्या ना, तुम्हाला काम करता येत नाही, घरातली धुणे धुता येत नाही, भांडे करता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही, ते सारखं पदर धरीत ते बारक. त्याला सांभाळायला आजीच लागते ना घरात. आईला वाटतं मायामुळं चाललं. अगं ती खुरपणी करते सुनबाई, ती राबती, ती धावती, ती पळती. त्याच्यामुळं तिच्या कष्टामुळं 4 पैसे घरात येत आहे. म्हणजे नुसतं सुनेमुळं पण नाही चालत, नुसतं सासूमुळं चालत नाही, दोघींमुळं चालतंय. आज तुम्हाला मी या कोजागिरी पौर्णिमेचा पर्व काळ आहे हा, काल झाली पौर्णिमा. आणि आज तुम्हाला एक मंत्र देऊन जातो. माता भगिनी, ज्या घरातल्या सासू सुना एकत्रित आल्या त्या घराची प्रगती झाली. तुम्ही दोघी जरी एकत्रित आल्या ना, आमचा लय मूड वाढतो. आम्हाला 5 तास काम करत असून असं वाटतं 10 तास काम करू. आईचं तिचं जमायला लागलं. पण तुमच्या दोघींचं जमत नाही असं जेव्हा आम्हाला कळतं ना, आम्हाला असं वाटतं हे 5 तास तरी करून कोणासाठी करायचं. मग आम्हाला असं वाटतं पेलेली बरं, गांजा फुकलेला बरा, जमीन विकून टाकलेली बरं. का? आईचं तिचं जमत नाही. मग काय घरात कुठं सुख आहे? हे खरं आहे का खोटं आहे मला सांगा फक्त. आणि ज्या दिवशी सासू सुना मैत्रिणी सारख्या, मायलेकी सारख्या, बहिणी बहिणी सारख्या घरात दिसताना, तेव्हा पुरुष वर्गाचा इतका जोश वाढतो. कारण पुरुषाचा एक स्वभाव आहे दादा, आईवर प्रेम आहे त्याचं, बायकोवर प्रेम आहे, दोघींवर प्रेम आहे. तो दोघींपैकी एकीला सोडू शकत नाही. का सोडावं? का सोडावं का? अहो ती तिचं माहेर सोडून आली, तिने त्याग नाही केलेला का? माहेर सोडलं तिने, भाऊ सोडला, बहिणी सोडल्या, बाप सोडल्या, आई सोडल्या. अहो तिच्या बापाचं नाव टाकून दिलं आणि याचं नाव लावून राहिली. ती तिच्या नाव पुढं लावून राहिली का नाही? मग तिचा त्याग आहे. आणि आईने तिचं सौंदर्य घालवलं. एखादी स्त्री जेव्हा आई होती ना, तेव्हा तिच्या सौंदर्याची 50% हानी होती. तुम्हाला पटल नाही पटल, फार शरीराची हानी होती दादा. आणि स्त्रीचं सर्वात जास्त प्रेम तसं पाहिलं तर सौंदर्यावर असते. मुंगी जावली तरी तिथं कोरफड लावतात. नाही, स्क्रॅच नाही राहायला पाहिजे त्यामध्ये, स्क्रॅच नको. मुंगी चावली तरी कोरफड लावणार, लोशन लावणार, फेअर अँड लवली लावणार त्याच्यावर.
पण संतती प्राप्तीसाठी मात्र सौंदर्याचे किती मोठे हानिकार होते. ते सगळे हानी पत्करतात आणि आई होण्यात त्यांना पुरुषार्थ वाटतो. म्हणजे सौंदर्याचा त्याग करतात, त्यांच्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ घालवतात आणि बाळाला जन्म देतात. मग आता सांगा, त्याच्यावर आईचा उपकार आणि बायकोचा उपकार मध्ये अडकला तो. त्याच्यावर पर्याय या जगाच्या पाठीवर फक्त दोनच माणसं काढू शकता, आई आणि बायको. हे दोघच पर्याय त्यावर काढू शकता. तो जर झाली, त्या घरात जर युती झाली, अहो तुम्ही ज्यांचे जे कौलाच्या घरात राहत होते ते आता बांगल्यात गेले, विचारा त्या लोकांना काय तुमच्या घरात समोर. मग काय नाही म्हणतात, आमच्या लक्ष्मी खुश आहे, आमच्या लक्ष्मी गुणागोविंदाने राहतात, आपोआप प्रगती होते. आणि आपल्याला सुद्धा पुढच्या काळामध्ये फार मोठं संघटन वाढवावं. छोटे छोटे मतभेद आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आज तुम्हाला सांगतो, आजचं कीर्तन संपल्यानंतर जे हिंदू धर्मात जन्माला आले पण छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडणं झाले आणि एकमेकांशी बोलायचं सोडून दिलं, त्यांनी उद्या महाराणा प्रतापांच्या स्मारकासमोर उभं राहायचं आणि एकमेकांना मिठी मारायची. तर कीर्तन सार्थकी आहे. तर जर तुमच्यात युतीच होत नसल तर कशासाठी करायचं मग हे सगळं? मतभेद विसरून तुम्ही संघटित झाले पाहिजे. एक 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 बघा, तुम्ही किती ग्रंथाचा अभ्यास करा, या हिंदू धर्माचा मालक कोण आहे उत्तरच सापडणार नाही, सापडूच शकत नाही. तुम्ही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळं धुंडाळा, हिंदू धर्माचा मालक कोण उत्तर सापडत नाही. मी तुम्हाला उत्तर सांगतो, हिंदू धर्मात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्माचा मालक आहे. हे खरं उत्तर आहे. तुम्ही जेव्हा हिंदू धर्मात जन्माला येतात तेव्हा मालक म्हणूनच जन्माला येतात. आणि आपल्याकडे सवय काय लागली माहितीये का, त्याने धर्माचं वाटोळं केलं, त्याने धर्माचं वाटोळं केलं, त्याच्यामुळं गावाचं वाटोळं झालं, त्याच्यामुळं आमच्या गावातल्या धर्माचं वाटोळं. तू काय अंडे घालीत होता काय? नुसतं त्याच्यामुळं झालं, याच्यामुळं झालं, याच्यामुळं झालं. उद्या म्हणशील पोरं त्याच्यामुळं झाले. काय अर्थ आहे का या बोलण्याला? दुसऱ्यावर ढकलायचं, दुसऱ्यावर ढकलायचं. हा हिंदू धर्म कोणा एकट्या दुकट्याची मक्तेदारी नाही हो. हा हिंदू धर्म प्रत्येक हिंदू धर्मीय बांधवाची जबाबदारी आहे. माझा धर्म माझी जबाबदारी. मंदिरात एखादी चुकीची घटना घडली, नाही मी मंदिरातच जाणार नाही आता. अरे जी चुकीची घटना घडली ती सुधरव, तिच्यात बदल घडव. मंदिराचा कोणी एकटा माणूस मालक नाही, ते सगळ्यांसाठी खुलंय. जा. सप्ताहात कोणीतरी चुकीचं वागलं, जाणारच नाही तिकडं. शंडपणा आहे. मी सुधरवल, मी बदल. काय कळालं छत्रपती शिवाजी महाराजांना, काय कळालं महाराणा प्रतापांना, की धर्माच्या विरोधात जे जे येतील ते कापायचे. कापले आणि भगवा फडकावला त्यांनी. पळाले नाही, ते लढले. आपल्या धर्माचा आपल्याला प्रचंड अभिमान पाहिजे. बरं, अभिमान वाटावा असाच धर्म आहे हो. अहो ते बांगलादेश मधली ती पंतप्रधान शेख हसीना, तिथं सगळं अराजक माजलं. लोक दुकानं पेटवायला लागले, मॉल जाळायला लागले, माणसं मारायला लागले. त्या पंतप्रधान कार्यालयावरच तुटून पडली. ती शेख हसीना पळाली तिथून कशी बशी, तर तिचे कपाट उचकले, त्याच्यात आंतरवस्त्र सापडले. तिथं त्या जिहाद्यांनी तिचे आंतरवस्त्रच मिरवले तिथं. मग त्या बाईच्या लक्षात आलं, आता आपण ह्या देशात राहून चालणार नाही. आंतरवस्त्र मिरवताय, मी जर हाताला लागले तर माझा पार फुटबॉलच करतील. मग तिने तो देश सोडायचा निर्णय घेतला.
पण देश सोडायचा निर्णय घेतल्यानंतर तिने कोणत्या देशाचा आश्रय मागितला? हिंदुस्थानाचा आश्रय मागितला. का? तर या हिंदुस्थानामध्ये हिंदू बहुसंख्य राहतात आणि जिथे हिंदू बहुसंख्य राहतात तिथे स्त्रीच्या जातीला धोका नाही. कारण हिंदूंचा इतिहास आहे, ज्याने ज्याने स्त्रीकडे वाईट नजर करून पाहिलं त्याला त्याला धडा शिकवायचं काम केलं. तो रावण असू द्या नाही तर बदलापूरचा अक्षय असू द्या. बाईच्या बाबतीत चुकीचं पाऊल उचलणाऱ्याला आपण धडा शिकवलाच आणि ते बांगलादेशाच्या पंतप्रधानाला सुद्धा मान्य आहे. काय आपली संस्कृती आहे, काय आपला विचार आहे. माता माऊल्यांनो, तुम्ही तर इतक्या कडवट हिंदुत्ववादी झाल्या पाहिजे, तुमच्या घरात हिंदू शेरच जन्माला आले पाहिजे. अहो हिंदू धर्म जिवंत आहे ना, म्हणून तुम्ही अशा ताट माना करून कीर्तनात बसलाय, स्वाभिमानानं बसलाय, अभिमानानं बसलाय. का? तुमच्या धर्मानं तुम्हाला आहे ना एक सन्मान दिलाय. निसर्गानं दोनच पात्र बनवले, स्त्री आणि पुरुष. पण धर्मानं त्याला शिकवलं की स्त्री आणि पुरुष हे दोनच पात्र निसर्गाने बनवलेले असले तरी त्यांच्यातल्या एका स्त्रीला आई म्हणायचं, एकीला पत्नी म्हणायचं, एकीला बहीण म्हणायचं, एकीला मावशी म्हणायचं, एकीला आत्या म्हणायचं, एकीला काकी म्हणायचं. हे शिकवणारा जर कोण आहे तर तो हिंदू धर्म आहे. हिंदू धर्म आहे. तुम्हाला खात्री आहे तुमचा पुतण्या तुम्हाला काकी मानणार आहे, तुमचा भाचा तुम्हाला मामी मानणार आहे, तुमचा भाऊ तुम्हाला बहीण मानणार आहे. त्यामुळे तुम्ही ताटमाना करून रुबाबात फिरता. थोडा वेळ विचार करा, हिंदू धर्मच जर संपला तर भाऊ तुम्हाला बहीण म्हणेल का? भाचा तुम्हाला मामी म्हणेल का? पुतण्या तुम्हाला काकी म्हणेल का? आणि मग तुमच्या समोर काय पर्याय शिल्लक राहील माहितीये? हे तोंडच कोणाला दाखवायला नको, तोंड झाकून आयुष्य जगाल. बघा तुम्ही अभ्यास करा, निरीक्षण करा, काय चाललंय जगभरात. नाती गोती विसरली, अराजक माजलंय आणि महिलांचं जगणं असुरक्षित झालंय. एकमेव हा हिंदू धर्म आहे जो नारीला उपभोगाची वस्तू मानत नाही तर देवाऱ्यातील देवता मानतो. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तुम्ही आमच्यापेक्षा फार श्रेष्ठ आहे. तुम्ही बघा, आपला देव आहे महादेव. महादेवाचा उत्सव करायला किती रात्री पोरांनो? एकच ना, शिवरात्र. पण जगदंबेचा उत्सव करायला किती रात्री आहे? नवरात्री. 9 रात्र. कोण मोठ आहे? जगदंबा मोठी ना. हारी पडलो आता संकट निवारी. एवढं आहे तुम्हाला. म्हणून तुम्ही धर्मो रक्षती रक्षिता. तुम्हाला जर ताटमाना करून तुम्हाला असं जर जगायचं असेल ना तर तुम्ही एक वज्रमूठ बांधली पाहिजे महिला मंडळ. माझ्या पोटी जन्माला येणारा पोरगा हिंदुत्ववादीच पाहिजे. तो भगवी टोपी घालणारच पाहिजे, तो गोरक्षकच पाहिजे, तो लढणारच पाहिजे, झुंजणारच पाहिजे, पराक्रमीच पाहिजे. आपण त्याला असं म्हणता कामा नये तू जागला पाहिजे. आपण त्याला म्हटलं पाहिजे तू धर्मासाठी प्रसंगी लढला पाहिजे आणि लढता लढता मेला तरी स्वागत आहे. ते अफजल खानाशी जेव्हा संघर्ष झाला तेव्हा राजमाता जिजाऊबाई साहेब काय म्हटल्या? शिवबा राजे जा, स्वराज्याला समर्पित केलंय तुम्हाला, तेव्हा स्वराज्य मिळतं. आपलं बाथरूम मध्ये चाललं तरी आपण म्हणतो नीट जाय, रोजच जात आहे ना त्यातच. फुटू द्या गुडघे, फुटू द्या मनगट, फुटू द्या डोके. अहो आमचे डोके किती वेळा फुटले आमच्या ध्यानात नाही. आताच्या पोराला डोके फुटणं प्रकार माहितीये का? चहा पत्ती फिरायची भरायच्या आमच्या आया आमच्या डोक्यात. तेव्हा काय होतं काय माहिती ते बा, डोकं फुटलं का चहा पत्ती. बघा ते आजी हा म्हणताय, बघा ते हा म्हटलंय, त्यांना आठवलं तो जुना काळ. आता फुटतीच नाही आजी.
कारण ये विट्टू दांडू खेळा ना, गोट्या खेळा ना, ये मोबाईल वर खेळतात विट्टू दांडू. परवा एक पोरग मला भेटलं, मी म्हटलं मग फायरिंग बिरिंग करतो का नाही? ते म्हटलं द्या मोबाईल, लगेच करतो. मोबाईल वर फायरिंग करतो, गडी गेम खेळतो त्याच्यावर. पोरांना जरा लाल मातीत खेळू द्या, काळ्या मातीत खेळू द्या, मळू द्या, पोरांना घडवा. जितकी संकट येतील, हे बघा कोणतंही पीक कधी चांगलं येतं माहितीये का? त्याला ऊन वारा पावसाचा जेव्हा सामना करावा लागतो तेव्हा पीक चांगलं येतं. सारखं एकच जर वातावरण राहिलं तर ते पीक चांगलं बरत नाही. पिकाला ऊन वारा पाऊस सगळ्या परिस्थितीशी जेव्हा तो झगडतं तेव्हा ते घडते. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी धर्म. माझी जास्त नाही काही विनंती, आता मी समारोप करतो, पण तुम्हाला 2-4 मुद्दे आज क्लिअर करून देतो. पहिला मुद्दा क्लिअर केला की गावात ज्या हिंदू बांधवांमध्ये भांडणं आहे त्यात बौद्ध, जैन, शीख सगळे झाले, जाती सगळ्या आल्या हिंदू धर्मातल्या. तुम्हाला माहिती आहे आपलं संकट काय आहे ते क्लिअर झालेलं आहे सगळं. मुद्दा एकच आहे, आपल्या आपल्या जे भानगडी आहे त्या उद्या संपल्या पाहिजे. दुसरा मुद्दा, जगभरातले सगळे माणसं त्यांच्या वेशभूषेवरनं राहणीमानावरनं कळतात हे कोण आहे. कळतात ना. हिंदू कळतो का हा हिंदू आहे म्हणून? हिंदूनी काय झालं माहितीये का? त्याचा धर्म तिलांजली देऊन टाकली धर्माला. तुम्ही आपले महाराणा प्रताप बघा, छत्रपती शिवाजी महाराज बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बघा, सगळ्यांच्या कपाळाला टिळा आहे आणि त्या टिळ्यावरनं कळतं हे हिंदू आहे. मग आता मी या मतावर आलो, ज्याच्या कपाळाला टिळा नाही त्याला आपण हिंदू मानायचं नाही. माता माऊल्यांनी धर्म सांभाळला का नाही? अहो टिळा जर गण पूर्वीचा तर काळ इतका बेकार होता, त्यांनी जर ते कुंकू लावायचं विसरल्या तर फटके खायच्या, मार खायचा, सासूचा खायच्या, नवऱ्याचा खायच्या ना. त्यांनी जोपासलं. पण आपण लाडके, त्याला जसं वागायचं तसं वागू द्या, त्याला जसं वागायचं तसं वागू द्या. आपले सगळे पूर्वज टिळ्यावाले होते. तर आजच्या या उत्सवाच्या निमित्तानं सगळ्या हिंदू बांधवांना विनंती करतो, कपाळ लांड ठेवायचं नाही. कपाळ तर लांड ठेवायचंच नाही, पण दारातलं कुत्र सुद्धा लांड ठेवायचं नाही. काहींच ते कुत्र्याची शेपटी कापायची सवय, काहींना का कापता, एवढं गोड शेपुटे राहू द्या ना. त्याला रबर लावतात बारीक पिल्लाला, नाही म्हणता आम्हाला डॉबरमॅन पाहिजे. डॉबरमॅन काहीच कामाचा नाही. कुत्र्याला लांब लचक शेपटी पाहिजेच, त्याच्याशिवाय ते रुबाबदार दिसत नाही. कपाळ लांड ठेवायचं नाही. परवा एकाला म्हटलं कपाळाला टिळा का लावत नाही? मला म्हटलं मी सायन्सला आहे. उत्तर काय? सायन्सला आहे म्हटलं मी. अरे म्हटलं म्हणजे तू हुशार आहे म्हटलं, तू मोठा लावायला पाहिजे थोडा. बाकीच्यांनी थोडा छोटा लावला तरी चालेल, तुला जास्त अक्कल दिली ना देवाने, मग जास्त अक्कलीचा वापर जास्त धर्म संवर्धनासाठी कर. कपाळाला आपण उद्यापासून टिळा लावायला सुरुवात करू, सगळ्यांनीच लावायचा. टिळा लावल्याने तुम्हाला सांगतो किती संतांची प्रमाण आहे महाराज. ऊर्ध्व पौंड्रभार, कंठी शोभे माळ, कापे कळी काळ तया. कळी काळ सुद्धा टिळ्यावाल्याला घाबरतो. पूर्वीचा एक असा आला होता काळ, मी तुम्हाला सांगितलं की आपला धर्म संपवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न झाले. मागचा काळ असा होता, चित्रपटांमध्ये सुद्धा गुन्हेगाराला मुद्दाम टिळा लावायचे. मग गुंडा आला का तो टिळा वगैरे लावून यायचा, म्हणजे दाखवायचं काय होतं त्या लोकांना की टिळ्यावाले गुंड आहे. मग लोकांनी सोडून दिलं टिळा लावायचं. काळ बदललाय. आता गावातलं एखादं पोरग टिळा लावतं ना, लोक त्याला गुंड नाही म्हणत, त्याला हिंदुत्ववादी म्हणतात, त्याला धर्माभिमानी म्हणतात. ज्या पोरांचे लग्न जमते नाही त्यांनी टिळा लावायला सुरुवात करा, 3च महिन्यात मला फोन करून सांगाल जमलं. माझा अनुभव आहे. अरे टिळ्यावाले मुख्यमंत्री व्हायला लागले, पंतप्रधान व्हायला लागले, तो लग्न का नाही जमणार? टिळ्यावाल्यांचाच काळ आहे.
जेवढे गावात टिळावाले दिसतील त्याच्यावरनं कळले हिंदूंचे बछडे. संख्या आपली दिसल, रुबाब आपला वाढल. घरांवर सुद्धा भगवे ध्वज लावले पाहिजे 365 दिवस. आणि पुढच्या काळात आपल्या सगळ्यांची एक मोहीम आपण राबवली पाहिजे. जगातले सगळे लोक धर्माच्या नावानं एकत्रित आले, तुम्ही आम्ही सुद्धा एक संकल्प केला पाहिजे, जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा. जो हिंदू हिताचे निर्णय घेईल, जो हिंदू हिताचं काम करील, तो देशावर राज्य करेल, तो आमचा नेता असेल. आता काल परवा मी ते आपले आमदार साहेब आहेत गोपीचंद पडळकर साहेब, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना दुधाची आंघोळ घातली. काहींच लय मुळव्यात उठलो, म्हटले दुधाची आंघोळ त्यांना का, दुधाची आंघोळ त्यांना का, दुधाची आंघोळ त्यांना का. का घातली माहितीये? अहो मागच्या काळात आपल्या हिंदू धर्मियांचं मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण करायचं काम या पादऱ्यांनी चालू केलं होतं. ते सांगलीच्या ऋतुजा राजगेचं प्रकरण घडलं, देशभर आक्रोश निर्माण झाला. आणि शहरांमध्ये जाऊन त्या काळात गोपीचंद पडळकर साहेबांनी मोर्चे घेतले आणि जाहीर दम दिला की असले पादरे जर गावात येत असतील ना तर त्यांना जशास तसं उत्तर द्या. त्या पादऱ्यांनी मिरवणुका काढल्या, म्हटले आमदारकी घालवा याची. तेव्हा गोपीचंद पडळकर साहेबांनी पुन्हा उत्तर दिलं, अरे तुम्ही म्हणताय ना येशू सगळं करीतो, मग माझी आमदारकी घालवायला मोर्चे काला काढतात? येशूलाच सांगा आमदारकी घालवा. बोलले ना, वचक बसला त्या पादऱ्यांना. लव्ह जिहादचं प्रकरण घडलं, लँड जिहादचं प्रकरण घडलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही हिंदू बांधवावर जर अन्याय झाला तर ते गोपीचंद पडळकर साहेब धावून जातात. मग मी म्हटलं त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जर आपण त्यांना दुधाची आंघोळ घातली तर ते आता जेवढं हिंदुत्वाचं काम करताय त्याच्यापेक्षा जास्त करतील. ते अजून जो अरे म्हणतील हे धर्माचार्य माझ्या पाठीशी उभे राहिले, धर्मप्रचारक मला एवढं आंघोळ घालताय दुधाची, आता धर्मासाठी जीव द्यावा लागला तरी देईल म्हणतील ना ते. मग काय चुकलं माझं? मी सांगू का तुम्हाला, इटलीचं रक्त घेऊन आलेला जर हिंदुत्वाचं कार्य करायला लागला ना तर हा संग्राम भांडरे त्याला पण दुधाची आंघोळ घाली. पण इटलीच्या रक्ताला काय गरज आहे हिंदुत्वाची? इटलीचं रक्त असू द्या, लंडनचं असू द्या, ऑस्ट्रेलियाचं असू द्या, कुठलंही रक्त असू द्या, त्याने फक्त म्हणावं हिंदू धर्म की जय, हिंदू धर्म की जय, हिंदू धर्म की. घालू की त्याला दुधाची आंघोळ, पाणी टाकून घालू, जेवढे येतील तेवढे. काय त्याला एवढ्यांना आपण आता एवढं खाव्याचं दूध पाजतोय, आपण कुठं गरीब येऊ? करू आपण, पण समोरच्याची ती भावना पाहिजे. आणि सगळे जगातले सगळे सगळे समाज धर्माच्या नावानं संघटित झाले. तुम्ही म्हणताय धर्म धर्म करून काय होणार आहे? यतो धर्मस्ततो जया, जिथं धर्म आहे तिथंच विजय. काय सांगते आम्हाला गीता? स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म बायावं. स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी मृत्यू आला तरी चालेल, परधर्माचं आकर्षण नसावं. आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासकीय क्षेत्रातील सुद्धा आम्ही अनुभवतो, परधर्मातले जर असले ना हिंदूंना बेजार करतात तो. पण आमचं हिंदू अधिकारी असलं ना ते सगळं एकदम चौकटीतच बघणार. का? हिंदू आहे ना तो. त्याला असं वाटतं नाही 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 असं. अरे मोठा विचार हिंदूंचा आहे, बाकीच्यांचे लय प्रॉब्लेम आहे. त्या बीडचं पडळकर साहेबांनीच घेतला विषय तो सुद्धा. बीडला कोणतरी ख्रिश्चन धर्मीय तो जेलर आहे, त्याने जेलमधल्या कैद्यांना सांगायला सुरुवात केली ख्रिश्चन धर्म स्वीकारा, पैसे देतो. त्या तुरुंगाच्या परिसरातल्या गणपतीच्या, महालक्ष्मीच्या, महादेवाच्या सगळ्या मूर्ती फेकून दिल्या बाहेर. ताजी घटना आहे. आणि तेच आमचे हिंदू अधिकारी असले तर ते चौकट सोडून एक पाऊल पण जात नाही. का? त्यांचा धर्म त्यांना शिकवतो प्रामाणिकपणानं काम करायचं. म्हणून हा हिंदू धर्म फक्त धर्म नाही बाबा, ही जगाची गरज आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळं आपण सगळे संघटित होऊ, एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ करे गावातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं.
काल कोजागिरी पौर्णिमा झाली, पण मी काल व्यस्त होतो. आपले सगळे हिंदुत्ववादी सहकारी म्हणाले, बापू आपण दुसऱ्या दिवशी कार्यक्रम घेऊ, पण कार्यात तुम्ही या. माझ्या सगळ्या भावंडांनी आग्रह केला आणि तुम्ही सगळ्या हिंदू बांधवांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून आभार. सटाण्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला अभिवादन केलं, महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं, देव मामलेदार महाराजांचं दर्शन घेतलं. परत कार्यामध्ये आल्यानंतर महाराणा प्रतापांचं देखील दर्शन घेतलं, भगवान श्री रामचंद्र प्रभूंना वंदन केलं आणि आपल्या सगळ्या मायबापांसमोर ही धर्मकीर्तन रूपी सेवा सादर करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद. परिसरातून वेगवेगळ्या गावांमधनं 50-50, 60-60 किलोमीटर सहकारी आले. आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं आता पुढच्या काळात ध्येय एकच आहे, इथून पुढच्या काळात नावासाठी नाही तर हिंदू धर्मासाठीच काम करायचं. आपलं नाव मिरवत बसण्यात काही पुरुषार्थ नाही, धर्माचा ध्वज फडकत राहिला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून काम करू. लाडक्या बहिणी माता माऊल्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या कीर्तनाच्या निमित्तानं सन्माननीय महंत हरिभक्तीपरायण हरिओम पुरीजी महाराज स्वामीजी उपस्थित राहिले. स्वामीजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव, आम्हा तरुण कीर्तनकारांवर जीवापाड प्रेम करणारं धर्मनिष्ठ व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण श्री अनंतदासजी महाराज कजवाडे बाबा उपस्थित आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बाबांचं वेळोवेळी फुल सपोर्ट बरं का, आपल्या सगळ्या पोरांना फुल सपोर्ट, लढा म्हणतात, हाय मी हाय म्हणतात. आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये फार धर्माचा जागर केला. हरिभजनी हे धवळीले जग या न्यायाप्रमाणे अनंतदासजी महाराजांनी महाराष्ट्र पिंजून काढला. फार मोठी सेवा आहे त्यांची. स्वतः बाबा उपस्थित राहिले, आपले धन्यवाद. हरिभक्तीपरायण मिलिंद महाराज अजंग, आपले मनापासून धन्यवाद. हरिभक्तीपरायण नरेंद्र महाराज श्रीपुरवडे, नरेंद्र महाराजांचे मनापासून धन्यवाद. हरिभक्तीपरायण मयूर महाराज चाळीसगावकर, आपले मनापासून धन्यवाद. मृदंग सम्राट मयूर महाराज वडनेर, मयूर महाराजांचे मनापासून धन्यवाद. हरिभक्तीपरायण लौकिक महाराज सौंदाने, आपले मनापासून धन्यवाद. फार छान प्रकारे पेटी साध्य करताय. हरिभक्तीपरायण मनु महाराज सौंदाने, आपले मनापासून धन्यवाद. हरिभक्तीपरायण पोपट नाना महाराज कपालेश्वरकर, पोपट नाना बाबांचे बंधू उपस्थित आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद. हरिभक्तीपरायण खिरमणीकर बापू, सन्माननीय बापू साहेबांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. असल्याच बापूंची गरज आहे देशाला.